आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात तो लाल रंगाचा सिलेंडर असतोच, बरोबर? पण कधी विचार केलाय का की तो आला कुठून, त्याचा शोध कसा लागला असेल? या अगदी सामान्य दिसणाऱ्या सिलेंडर मागे एक भन्नाट आणि आश्चर्यकारक गोष्ट दडलेली आहे. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल नाही का, कुठे गायब होणारं पेट्रोल आणि कुठे आपलं स्वयंपाकघर. पण खरं सांगायचं तर या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींची नाळ एकमेकांशी जोडलेली आहे. चला तर मग या स्रोतांच्या आधारे पाहूया की हे कोडं नेमकं आहे तरी काय. तर गोष्ट आहे 1910 सालची. एक गाडी मालक होता जो जाम वैतागला होता. तो सरळ गेला रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर वॉल्टर ओ स्नेलिंग यांच्याकडे आणि म्हणाला, साहेब, माझी फसवणूक होतीये. मी जेवढं पेट्रोल विकत घेतो ते घरी पोचेपर्यंत अर्धच उरतंय, बाकीचा जातोय कुठे? आता स्नेलिंग यांना या तक्रारीत फसवणुकीपेक्षा काहीतरी वेगळंच जाणवलं, एक वैज्ञानिक गूढ. आणि त्यांनी ठरवलं की यामागचं रहस्य शोधायचंच. आणि इथूनच आपल्या या कहाणीच्या पहिल्या इंटरेस्टिंग भागाला सुरुवात होते. स्नेलिंगनी काय केलं? एक अगदी साधा प्रयोग. त्यांनी एका काचेच्या बरणीत पेट्रोल भरलं आणि त्यावर एक बूच लावून घट्ट बंद केलं. पण गंमत बघा, ते बूच सारखं उडून बाहेर येत होतं, धडाकन. स्नेलिंगना कळून चुकलं की यात नक्कीच काहीतरी मोठं रहस्य आहे आणि ते शोधून काढणार होते. आणि प्रयोगशाळेत गेल्यावर त्यांना जे समजलं तोच होता खरा युरेका मोमेंट. त्यांच्या लक्षात आलं की पेट्रोलमधनं जी वाफ बाहेर पडत होती ना, ती साधीसुधी नव्हती. अरे देवा, त्यात तर प्रोपेन आणि ब्युटेनसारखे प्रचंड ज्वलनशील वायू होते, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर हलके हायड्रोकार्बन. आणि हेच वायू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला द्रवीभूत पेट्रोलियम वायू म्हणजे LPG. स्नेलिंग यांनी फक्त शोध लावला नाही, तर या उडून जाणाऱ्या वायूंना पेट्रोलमधून वेगळं करून त्यांना पकडण्याचा आणि नियंत्रणात आणण्याचा एक मार्ग शोधून काढला. आणि इथेच स्नेलिंग यांची खरी जिनियसगिरी दिसून येते. त्यांच्या लक्षात आलं की या वायूंवर दाब टाकला तर त्यांचं रूपांतर द्रवात होतं. म्हणजे विचार करा, एका अदृश्य, धोकादायक आणि सतत उडून जाणाऱ्या भूताला त्यांनी अक्षरशः एका बाटलीत बंद केलं होतं, आणि तेही एका स्थिर, सहज कुठेही नेता येईल अशा प्रचंड ऊर्जा असलेल्या इंधनाच्या रूपात. बरं, स्नेलिंग यांचा हा शोध फक्त प्रयोगशाळेच्या 4 भिंतींपुरता मर्यादित राहिला नाही. या एका छोट्याशा प्रयोगातून एका पूर्णपणे नवीन इंडस्ट्रीचा, एका नव्या उद्योगाचा जन्म होणार होता. बघा, स्नेलिंग फक्त एक शास्त्रज्ञ नव्हते, ते एक विजनरी होते. त्यांनी नुसता शोध लावला नाही, तर त्याला बाजारात आणण्यासाठी ठोस पावलं उचलली. त्यांना दिसलं की अरे, याचा उपयोग तर प्रकाश निर्माण करण्यासाठी, धातू कापण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकासाठी होऊ शकतो. त्यांनी इतरांना सोबत घेतलं. पेट्रोल शुद्ध करतानाच हे वायू द्रवरूप करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आणि अमेरिकन गॅसॉल कंपनी स्थापन केली. ही होती LPG विकणारी पहिली व्यावसायिक कंपनी. आणि मग काय, 1913 मध्ये त्यांना या पद्धतीचं पेटंटही मिळालं. पण ही गोष्ट फक्त मोठ्या कंपन्या आणि पेटंटपुरती नाहीये. या क्रांतीचा पहिला साक्षीदार होता एक सामान्य माणूस. 1912 साली पेन्सिल्व्हेनियामधले एक शेतकरी जॉन गेहरिंग, त्यांच्या घरात पहिल्यांदा LPGचा वापर झाला. म्हणजे या मोठ्या शोधाला एक खराखुरा मानवी चेहरा मिळाला. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात होती. स्नेलिंगच्या शोधाने अमेरिकेत क्रांती केली हे खरंय, पण या अपघाती इंधनाची खरी ताकद, त्याचं खरं रूप जगाच्या दुसऱ्या टोकावर म्हणजे आपल्या भारतात दिसणार होतं. तर त्या अगोदर मित्रांनो, छान माहिती घेण्यासाठी माझे चॅनल मराठवेडा पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर स्नेलिंगचा शोधाचे पडसाद आता थेट भारतात उमटणार होते. आपण जे पाहतोय ते आहे आसाममधलं दिग्बोई. इथेच भारताच्या तेल उद्योगाचा पाया रचला गेला आणि याच उद्योगाच्या पोटातून पुढे भारतातली LPG क्रांती जन्माला येणार होती. म्हणजे बघा, भारतात थेट LPG आला नाही, त्याची एक पार्श्वभूमी तयार होत होती. 1889 मध्ये दिग्बोईत पहिलं व्यावसायिक तेल सापडलं. मग आसाम ऑइल कंपनी आली. मग 1955 मध्ये भारत सरकारने स्वतःचा तेल आणि नैसर्गिक वायू विभाग सुरू केला. आणि मग 1964 मध्ये विचार पक्का झाला की एक आधुनिक, स्वच्छ स्वयंपाकाचं इंधन सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवायचं. आणि त्यासाठी इंडियन या ब्रँडची कल्पना समोर आली. आणि मग तो दिवस उजाडला. तारीख होती 22 ऑक्टोबर 1965. ठिकाण कोलकाता. इथेच पहिलं अधिकृत इंडियन LPG कनेक्शन देण्यात आलं. भारतीय स्वयंपाकघरात एका नव्या युगाची ही सुरुवात होती. आणि इथून पुढे खरंच सगळं काही बदलणार होतं. कारण LPG भारतात फक्त एक इंधन म्हणून नाही आला, तो एक सामाजिक क्रांती घेऊन आला.
एक असा बदल ज्याने कोट्यावधी लोकांचं, विशेषतः महिलांचं दैनंदिन आयुष्य अक्षरशः बदलून टाकलं. पण ही क्रांती वाटते तितकी सोपी नव्हती बरं का. विचार करा, तोपर्यंत स्वयंपाकघरात काय होतं? चूल, लाकडं, कोळसा, रॉकेलचा स्टोव्ह आणि धूर. अशा परिस्थितीत अचानक कोणीतरी येऊन सांगतंय की हा गॅसने भरलेला लाल सिलेंडर घरात ठेवा. लोकांना भीती वाटणं स्वाभाविक होतं. अरे बापरे, हा तर बॉम्बच आहे घरात. हा गैरसमज दूर करणं, हा विश्वास जिंकणं हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. पण एकदा का तो विश्वास बसला, मग काय झालं ते आपल्या समोर आहे. 1965 मध्ये फक्त 2000 ग्राहक आणि आज तब्बल 13 कोटींपेक्षा जास्त कुटुंब इंडेन वापरतात. हा आकडा फक्त एक नंबर नाहीये. याचा सरळ अर्थ आहे कोट्यावधी महिलांची धुरापासून, त्या त्रासापासून, त्या कष्टांपासून सुटका. आणि ही वाढ किती प्रचंड आहे याचा अंदाज घ्यायचा आहे. आज प्रत्येक दिवशी, हो तुम्ही बरोबर ऐकले, रोज भारतात 20 लाख इंडियन सिलेंडर लोकांच्या घरापर्यंत पोहोचवले जातात. जरा विचार करा याच्या मागच्या यंत्रणेचा. ही एक अविश्वसनीय, अवाढव्य कामगिरी आहे. आणि याच प्रचंड संख्येमुळे इंडियन ऑइलचा इंडेन ब्रँड आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सरकारी मालकीचा LPG मार्केटर बनला आहे. कमाल आहे ना? कुठे अमेरिकेतला स्नेलिंग यांचा तो एक छोटासा प्रयोग आणि कुठे आजचं हे जागतिक यश. म्हणजे बघा, एका छोट्या गॅरेजमध्ये सुरू झालेली ही गोष्ट आज समुद्रातल्या मोठमोठ्या तेल आणि वायू प्रकल्पांपर्यंत पोहोचलीय. आज LPG हा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू काढताना मिळणारा एक महत्त्वाचा आणि तितकाच मौल्यवान सहउत्पादक आहे. किती गंमत आहे बघा. एकेकाळी जे पेट्रोलमधून उडून जाणारं टाकाऊ रसायन होतं, तेच आज आपल्या सगळ्यांच्या आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एका साध्या उडणाऱ्या बुचापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका जागतिक ऊर्जा स्रोतापर्यंत येऊन पोचलाय. आता प्रश्न हा आहे की ह्या अपघाती शोधाच्या कथेचा पुढचा अध्याय तो काय असेल?